नमस्कार, मी बापू गायकवाड। एसएससी कडनं एक महत्त्वाची जाहिरात येऊ घातलेली आहे, त्याला आपण एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणतो। याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो। याचा रेफरन्स मी 2023 ची एसएससी स्टेनोग्राफरची जाहिरात पण तुमच्या समोर ठेवणार आहे। सो एसएससीच्या एमटीएस, सीएचएसएल, सीजीएल स्टेनोग्राफर अशा भव्य अशा जाहिराती येणार आहेत। सो तयारीत राहा आणि तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमी बरोबर करा। इग्नाइट कडनं तुम्हाला हे कोर्सेस आपण लॉन्च केले आहे। एसएससी सीएचएसएल ची पण बॅच आपली चालू आहे, एसएससी एमटीएस पण चालू आहे, त्याचबरोबर एसएससी कडनं येणारा सीजीएल, त्यानंतर आता स्टेनोग्राफर याच्या सुद्धा बॅचेस आपण अनाउन्स करत आहोत। या सगळ्या एक्झाम मराठीमध्ये होणार आहे, सो घाबरण्याची गरज नाहीये आणि या सगळ्यांमध्ये विषय तुमच्या आवडीचेच असणार आहे किंवा तुम्ही ह्या वर्षभरात मागील काही वर्षात अभ्यास केलेला आहे असेच विषय तुम्हाला इथे अभ्यासाचे। सो थोडक्यात त्याच्यात माहिती घेऊया, पण बिफोर दॅट तुम्ही जर एसएससी कडनं सरकारी नोकरी ती सेंट्रलची घेऊ इच्छित असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा। अतिशय कमी फीज मध्ये तुम्हाला ह्या बॅचेस उपलब्ध आहे। खालच्या नंबरवर कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता। वन बाय वन आपण बघूया, जसं की ही जी जाहिरात आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी एक्झामिनेशन 2024 कधी येणार आहे त्यासाठी बघा, एसएससीचा एक टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे एक्झामिनेशनचं 24-25 वर्षाचं। ते जर बघितलं त्यामध्ये 10 नंबरचा पॉइंट आहे। ही जी टियर किंवा फेज आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे। आता ही एक्झाम जाहिरात येणार आहे 16 जुलै 2024 ला। तुम्हाला माहिती असेल एसएससीचं जे शेड्यूल आहे टेंटेटिव्ह शेड्यूल ते फॉलो होतच। एखाद्या दोन एक्झाम मागे पुढे होतात, मागे पुढे म्हणजे 2-4-5 दिवस जास्त होत नाही। सो ही जाहिरात येणार आहे 16 जुलैला। आता जर विचार केला तर आपण एप्रिल मध्ये, मे, जून, जुलै 2.5 महिने आपल्याकडे आहे आणि याची एक्झाम कधी होणार आहे तर एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबरला होणार आहे। म्हणजे 10व्या-11व्या महिन्यामध्ये एक्झाम म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी 4थ्या महिन्यात आहात। तुमच्याकडे 5 ते 6 महिने, ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये जे विद्यार्थी यासाठी पात्र असतील त्यांनी तयारी लागलं पाहिजे आणि लागायची तयारी कुणाबरोबर करायची, इग्नाइट अकॅडमी बरोबर। सगळे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर आपण ठेवलेले आहेत। बॅच अतिशय उत्तम पद्धतीने आपली टीम पूर्ण घेत आहे। सो ऑक्टोबर-नोव्हेंबरला एक्झाम 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट मिळते। त्यानंतर आपण जर बघितलं तर पात्रता काय, तर ह्या एक्झामसाठी पात्रता बघा, हे 2023चं नोटिफिकेशन आहे, ते जर तुमच्या समोर मी ठेवलं तर 12वीचा विद्यार्थी इथे एक्झाम देऊ शकतो। आता 12वीचा विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो, यात अजून असं आहे की 10+2 म्हणजे डिप्लोमा ज्यांचा झालेला असेल तोही विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो। आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर ॲपियर जे विद्यार्थी आत्ता असतील बघा, आत्ता ज्यांचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे, रिझल्ट लागणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारी करा, कारण त्याची डेट ऑगस्टची आहे। तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे किंवा जुलैमध्ये जरी फॉर्म सुटले 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट असते, म्हणजे जुलै-ऑगस्ट पर्यंत आहे। सो या 2 महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार, त्या दरम्यान तुमचा रिझल्ट लागूनच जाणार आहे। सो जे विद्यार्थी आता 12वी किंवा डिप्लोमा एक्झाम देऊन बाहेर पडले, रिझल्ट पेंडिंग आहे, ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता। 12वीचा पास झाला विद्यार्थी भरू शकता, ग्रॅज्युएट तर भरू शकतात। सो चांगली संधी आहे, संधीचं तुम्ही नक्की सोनं कराल। वयोमर्यादा किती असणार आहे तर साधारणतः वयोमर्यादा आपण बघितली तर वयोमर्यादा ग्रुप सी साठी जर बघितलं तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे। आता 2023 ची आड त्यांनी 1 ऑगस्ट पकडली होती, मग तुम्ही पण लक्षात घ्या की 1 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमचं वय या दरम्यान असेल 18 ते 30 तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तेच ग्रुप डी चा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी वयोमर्यादा थोडीशी कमी आहे, 18 ते 27 असेल, डेट मात्र 1 ऑगस्ट पर्यंतची कन्सिडर करण्यात येणार आहे। आता ह्या दोन्ही एज लिमिट आपण कन्सिडर केल्या, ह्या कुणासाठी आहे तर ह्या ओपन साठी आहे। कॅटेगरी जर तुम्ही गेलात तर एज मध्ये अजून रिलॅक्सेशन आहे। कसं आहे थोडक्यात बघा, इथे एससी एसटी ची तुम्ही जर असाल तर 5 वर्ष तुम्हाला अजून वाढून मिळणार आहे, 30++ आणि 27++ असं वाढून मिळेल तुम्हाला। त्यानंतर ओबीसी चे असाल तुमचं 3 वर्ष आहे। तुम्ही जर दिव्यांग उमेदवार ओपनचे असाल तर तुम्हाला 10 वर्ष अजून वाढून आहे। तुम्ही दिव्यांग ओबीसी चे असाल 13 वर्ष, तुम्ही दिव्यांग एससी एसटी चे असाल 13 वर्ष आहे। तुम्ही जर माजी सैनिक असाल तर सर्व्हिस संपल्यानंतर 3 वर्षापर्यंत एक्झाम तुम्ही त्या हवं तेवढं वय असेल तुम्ही देऊ शकता। ते डिफेन्स असाल 3 वर्ष, डिफेन्स तुम्ही डिसेबल असाल तर 8 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन दिलेलं आहे। सो जिथे तुम्ही जर बसत असाल तर अभ्यासाला लागा। माजी सैनिकांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे, अभ्यास करा। तुमचा अभ्यास या काही वर्षात झाला असेल तर ह्या एक्झामचा फॉर्म भराच तुम्ही, कारण कॉम्पिटिशन ही बघितली तर महाराष्ट्र लेवलला सुद्धा कमी आहे, म्हणजे महाराष्ट्राचे बरेचसे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बरेचसे तुलनात्मक कमी आहेत, पर्सेंटेज कमी आहे, ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया। तुम्ही सगळ्यांनी फॉर्म नक्कीच भरा। पुढे जर आपण गेलो तर सॅलरी किती असते, यांची सॅलरी जर आपण बघितली ना बघा, ग्रुप सी आहे एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी, एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप डी, यांचं पे स्केल इंडियन रुपीज मध्ये ग्रेड पे बघितला 4224 आहे। सॅलरी साधारण तुम्हाला बघा ग्रुप सी ला 50,682,
50,000 प्लस सॅलरी आहे. नाही जर बघितली तर 37,000 प्लस सॅलरी तुम्हाला या ग्रुप डी साठी असणार. सो खूप चांगली संधी. प्लस तुम्हाला माहिती असेल गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटी पण आहे, जसं की वीकेंड तुम्हाला हॉलिडे असतात, सॅटर्डे संडे सुट्टी असते, गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या सगळ्या असतात, पेड लिव्ह पण तुम्ही घेऊ शकतात आणि त्यात 10 ते 6 जॉब आहे, जास्त प्रेशर नसतं, निवांत काम असतं. सो ह्या एक्झाम मार्फत एखादी पोस्ट घेऊन तुम्ही अजून पुढच्या पोस्टसाठी पण ट्राय करू शकता, अभ्यास करू शकता. खूप चांगली संधी आहे. काही शंका असेल तर नक्की आम्हाला कळवा. इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्याबरोबर नेहमी असते. इग्नाइट अकॅडमीकडनं एसएससीच्या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन आपण करून घेत आहोत. आपली पूर्ण टीम याच्यावरती मागील काही महिने वर्षापासून काम करते. याची बुक्स सुद्धा मार्केटमध्ये आपण आणतोय, पीवायक्यू पण आणतोय, याची सिरीज पण युट्यूबला चालू आहे. सो अजून काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या पुढची सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. कारण ह्या प्रत्येक एक्झाम बद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला कुठे मिळणार तर एकमेव ठिकाण इग्नाइट अकॅडमी. कुठे जायची गरज नाही, सगळी माहिती इथे भेटेल. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन प्रश्न टाका, त्याचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.